कार्तिक मास महात्म्य अध्याय 9. पृथू म्हणतात, हे नारदा, आपण कार्तिकाचे व्रत सांगितले. त्यात श्री विष्णूची पूजा तुळशीचे खाली करावी म्हणून सांगितले. याकरिता तुळशीचे महात्म्य इतके काय व ती देवांचा देव जो विष्णू त्याला इतकी अतिप्रिय कशी झाली हे आपण मला सांगा. हे नारदा, तुळशी कशी उत्पन्न झाली व कोठे झाली तेही सांगा. नारद म्हणाले, राजा, सावधान चित्ताने ऐक. तुळशीचे महात्म्य व त्यासंबंधीची पूर्वीची हकीकत तुला सर्व सांगतो ऐक. पूर्वी एकदा इंद्र, देव व अप्सरा यासह वर्तमान शंकराच्या दर्शनाकरिता कैलासास गेला. जो शंकराच्या घराजवळ जातो तो तेथे ज्यांचे तोंड भयंकर व दाढा अकराळ विक्राळ असा एक महापराक्रमी पुरुष त्याने पाहिला. इंद्राने त्याला विचारले की, अहो आपण कोण? शंकर कोठे गेले? याप्रमाणे पुन्हा पुन्हा विचारले तरी तो काही बोलला नाही. तेव्हा इंद्र राहवून त्याची निर्भत्सना करू लागला. अरे मूर्खा, मी किती विचारतो तरी तू उत्तर देत नाहीस, तर मी तुला वज्राने मारितो. तुझा त्राता कोण आहे पाहू. असे म्हणून इंद्राने त्याला वज्र मारला. तेणे करून त्याचा कंठ निळा झाला व वज्राचे भस्म झाले. नंतर शंकर आपल्या तेजाने सर्वांस जाळतात की काय असे लाल झाले. ते पाहून बृहस्पती हात जोडून त्वरेने पुढे आला व इंद्राला साष्टांग नमस्कार करण्यास लावले व स्तवन करू लागला. बृहस्पती म्हणतात, हे शंकरा, तू देवादिदेव, त्र्यंबक, कपर्दी, त्रिपुरासुराला मारणारा, शर्व अंधकाला मारणारा, विरूप, सुरूप, बहुरूप, शंभू, दक्ष यज्ञाचा नाश करणारा, सर्व यज्ञांचे फल देणारा, कालांचा नाश करणारा, कालरूप, सर्प धारण करणारा, ब्रह्मदेवाचे शिर हरण करणारा, ब्राह्मणांचा दयाळू असा आहे. अशा तुला नमस्कार असो. नारद म्हणतात, याप्रमाणे बृहस्पतीने स्तवन केलेले शंकर त्रैलोक्याला जाळणारी नेत्रातील अग्निज्वाळा आवरून म्हणाले, हे गुरु, तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न झालो. वर माग. तू इंद्राला जीवनदान दिलेस म्हणून तू जीव या नावाने प्रसिद्ध हो. गुरु म्हणाले, देवा, आपण प्रसन्न असाल तर इंद्र शरण आला आहे. याचे रक्षण करा व तुमचे तृतीय डोळ्यातील अग्नी शांत हो. शंकर म्हणाले, हा अग्नी पुन्हा कपाळावरील डोळ्यात कसा शिरेल? आता इंद्राला पीडा होऊ नये म्हणून याला मी दूर टाकितो. नारद म्हणाले, राजा, शंकरांनी याप्रमाणे बोलून तो अग्नी हाती घेऊन समुद्रात टाकला. तो गंगा व समुद्र यांचा संगम आहे तेथे पडला. इतक्यात त्याला बाळरूप प्राप्त होऊन तो रडू लागला. तेव्हा त्या रडण्याच्या शब्दाने पृथ्वी थरथर कापू लागली. त्या रुदनाच्या शब्दाने स्वर्गाधिक सत्यलोकापर्यंत सर्व लोक बहिरे झाले. ते रुदन ऐकून ब्रह्मदेव तेथे आला व हे काय आहे म्हणून आश्चर्य पावला. इतक्यात समुद्राच्या मांडीवर ते मूल पाहून ब्रह्मदेव समुद्रास म्हणाला, हे अद्भुत बाळक कोणाचे? ब्रह्मदेवाचे भाषण ऐकून समुद्राने ब्रह्मदेव आलेला पाहून हात जोडले. ते मूल ब्रह्मदेवाच्या मांडीवर ठेवून नमस्कार करून म्हणाला, हे ब्रह्मदेवा, हा सिंधू गंगेच्या संगमात झालेला माझा मुलगा आहे. तर हे जगद्गुरू, याचे जन्मसंस्कार तू कर. नारद म्हणाले, याप्रमाणे समुद्र बोलत आहे. इतक्यात त्या बालकाने ब्रह्मदेवाची मिशी धरून ओढली. ब्रह्मदेव हिसके मारून मिशी सोडवू लागला. तेव्हा ब्रह्मदेवाच्या दोन्ही नेत्रातून पाणी आले. कष्टाने मिशी सोडवल्यावर ब्रह्मदेव समुद्रास म्हणाले, याने माझ्या नेत्राचे पाणी धारण केले म्हणून हा जलंधर या नावाने प्रसिद्ध होईल व या योगाने तरुण होऊन सर्व शास्त्र पारंगत होईल. शंकरा वाचून याचा कोणाच्याही हातून वध होणार नाही. जेथून हा उत्पन्न झाला तेथूनच त्याचा नाश होईल. नारद म्हणाले, याप्रमाणे ब्रह्मदेवानी बोलून शुक्राला बोलावून आणले व जलंधरास राज्यावर बसविले व समुद्राचा निरोप घेऊन ब्रह्मदेव अंतर्धान पावले. ब्रह्मदेवाच्या दर्शनाने समुद्रास आनंद झाला व त्याने कालनेमीची मुलगी वृंदा जलंधरास नवरी करण्यास मागितली. कालनेमी आदी करून दैत्याने मोठ्या आनंदाने ती मुलगी जलंधरास दिली. ती उत्तम वश्य स्त्री मिळाल्यावर व उत्तम आप्त मिळाल्यावर शुक्राच्या साह्याने तो बलवान होऊन राज्य करू लागला. इति पद्मपुराणे जलंधर वर्णनम नाम 9मो अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.